यासाठी महत्वाचा आहे. त्यांनी केलेल्या कार्याची मावती आहे. साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन. स्वामी योगीराज महाराज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष श्रीमती जयश्री सावंत, शिवाजी सावंत, शेळके सर, प्रतिष्ठानचे सचिव उद्धव घोडके, रोहिणी लहानी, सुभाष सत्कार, नवोबळ डोंगरे महाराज आणि या कार्यक्रमाचे दुसरे सत्कार होते आणि त्यांनी अनेक पुस्तके वाचले. त्याचबरोबर माणसं पण असतात आणि माणसासाठी काम करतात, हृदयासाठी काम करतात. असे शिवाजी काळे, रक्षमित्र आणि आमचे मित्र अभिमानी खसडे, त्याचबरोबर सिद्धार्थ सोनवणे, वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी, साहेब, सांगोळे साहेब आणि इतरही अधिकारी मागच्या वर्षी सरकार मोदी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वृक्षप्रेमी वनप्रेमी आहे. हा जो कार्यक्रम आयोजित झाला आहे आणि त्याच्या निमित्तानं एक गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. साधारण 3 आठवड्यापूर्वी मला अभिमानी खरसाडे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या प्रतिष्ठाननी असं ठरवलंय की आपल्याला समाजभूषण म्हणजे मला समाजभूषण पुरस्कार यावा याचा. मी म्हटलं मी काय केलंय, ते म्हणले की तुम्ही काय केलंय हे सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती असेल तरी आम्हाला नक्की माहिती. आणि मग मी धोका दिला, हरकत नाही म्हटलं मला पुरस्कार म्हणजे समाजभूषण पुरस्कार आपण देत आहात, आम्हाला सन्मान करत आहात, त्याबद्दल मी आपले आभार तर मानतोच आहे. परंतु मला त्या निमित्तानं माझ्या लाडक्या बीड जिल्ह्याला भेट देत आहे आणि महत्वाचं म्हणजे हा जो पुरस्कार आहे ज्यांच्या नावानं दिला जातोय दिला गेला असे सत्यशोधक प्राचार्य पी सावंत सर, ज्याने आपलं संपूर्ण जीवन शिक्षण सेवेला आणि समाजसेवेला वाहिलं, त्यांच्या नावानं पुरस्कार असेल तर मला निश्चितच आनंद वाटेल. हे मी त्यांना आवडून सांगतो. मागाशी गुरुजी घोडके यांनी उल्लेख केला, त्याचबरोबर डोंगरे महाराजांनी उल्लेख केला आणि मॅडमनी पण उल्लेख केला की सावंत सरांचं जे संपूर्ण जीवन होतं हे केवळ शिक्षण सेवेला वाहिलेलं नव्हतं. 35 वर्षाची प्रदीर्घ शिक्षण सेवा त्यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजसेवेसाठी ते झपाटलेले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी काम केलं. स्त्री शिक्षणाविषयी ते आग्रही होते आणि मोहन प्रसन्नीच्या म्हणजे त्यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यानुसार ते शेवटच्या काळामध्ये पर्यावरण सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन वाहिले. आणि माझा त्यांचा संबंध साधारण 2019 मध्ये आमची भेट झालेली आहे, जेव्हा एक कार्यक्रम बीडमध्ये आयोजित केला होता आणि तो ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढीचे होत वर्ष त्याच्याविषयी त्यांनी कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमाला मला आवर्जून बोलवलं होतं बर्जाने सर आणि सावंत सर. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो होतो. त्यावेळेस सुद्धा त्यांचं जे काही झपाटलेपण आहे ते दिसून आलं आणि त्यामुळं मी तर असं म्हणेन की पी सावंत सर शिक्षण सेवेमध्ये निश्चितच त्यांनी मोठं योगदान दिलं. अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालयाला उभं करण्यापासून त्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यापर्यंत, अहमदपूर पॅटर्न पोहोचवण्यापर्यंत त्यांनी जे काम केलं ते तर आहेच, परंतु त्यांनी पर्यावरणासाठी सुद्धा खूप मोठं काम उभं केलं. आणि त्यामुळं निश्चितपणे मी असं म्हणेन की ते बीड जिल्ह्याचे माधवराव गाडगीळ होते किंवा सुंदरलाल भाऊ होते असं तर निश्चित म्हणता येईल. आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार मला
दिला गेला त्याबद्दल मला विशेष आनंद आहे, कारण मी पर्यावरण क्षेत्रामध्ये वन विभागामध्ये काम करणारा अधिकारी आणि कर्मचारी आहे. या बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा मी आलो साधारण 2016 मध्ये, 2011 ते 16 यवतमाळ जिल्ह्यामध्ये सेवा झाल्यानंतर 2016 इथं आलो आणि त्याविषयी तेव्हा बीड जिल्ह्याचा लौकिक ऐकलेला होता की इथं काम करणं अवघड आहे वगैरे असं सगळं ऐकण्यात आलं होतं. परंतु मी एक ठरवलं होतं की आपण जे काही आपल्या सेवेचे जे काही मूलतत्व आहे त्याला धरून काम करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये शिस्त रुजवायची आणि त्या माध्यमातून काम करायचं. आणि त्यात ते काम करण्यामध्ये मी निश्चितच काही प्रमाणात तरी यशस्वी झालोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की आजही अनेक अधिकारी कर्मचारी मला आवर्जून फोन करतात, आठवण करतात आणि इथं आल्यानंतर गोळा होतात. आपण केलेल्या कार्याची पावती अपेक्षा वेगळी काय असते की जर आपण माणसं जोडू शकलो, माणसं आपल्यापाशी जर राहिली, आपण केलेल्या सेवेचं जर त्यांना आठवण राहिली तर निश्चितच आपण त्या यशस्वी झालं असं म्हणता येईल. बीड जिल्हा हा डोंगर रांगांनी, पालाकडच्या डोंगर रांगांनी भौगोलिक दृष्ट्या व्यापलेला जिल्हा आहे आणि मी त्यास घेतला होता म्हणा किंवा आपल्या कामाचा भाग ठरवला होता की इथे ज्या काही डोंगर रांगा आहेत त्या आपण निर्वाहीनं काढूया आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून शेकडो हजारो एकर वर्षभर नुसती कार्याची संगोपनावर भर आहे आणि म्हणून मग वेगवेगळ्या संकल्पना सुद्धा त्यावेळेस राबवल्या होत्या. सौर ऊर्जेवरची ट्रॉली, वेगवेगळे छोटे छोटे वॉटरवर्क्स किंवा पाणी साठे तयार करून ते झाडांना देणं आणि त्या माध्यमातून वृक्ष लागवड जगवण्याचा प्रयत्न केला. या काळामध्ये आपले सिनेमाने वृक्षप्रेमी आणि त्यांच्या माध्यमातून देवराईचा उभं करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामध्ये अशा वनांना त्यावेळेस मोठे योगदान दिले आणि मला एकच सांगायला निश्चितपणे आवडेल की वृक्ष लागवड संगोपन करण्यामध्ये इथं संगोपनामध्ये अनेक चॅलेंजेस होते, कारण हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे, पाण्याची कमतरता आहे. त्यामुळं झाडाच्या पाऊस नाही, पाऊस पडत नाही वेळेवर झाड अशा एका ऋतुचक्रामध्ये ऋतुचक्रामध्ये अडकलेले आहे. त्यामुळे तिथे झाडाचं मोठं चॅलेंज होतं. त्याच्यामध्ये लोकसभा घेण्याचा प्रयत्न निश्चितच केला आणि त्याच्यामध्ये पण विस्ताराचं काम सुद्धा केलं. आणि हा लोकांच्या मनामध्ये असं प्रयत्न केला आणि आम्ही त्यांनी अत्यंत चांगलं योगदान दिलं. एका उपक्रमात आम्ही बोलत होतो की तुम्ही सामाजिक वनीकरण भागामध्ये बरेच जण आहेत त्याच्यासाठी तुमचं जे ज्ञान आहे ते घ्या आणि त्यांच्याकडे काम झालं. एक दोन वेळा आले आणि चांगलं सहकार्य आम्हाला केलं. एवढं त्याचं काम थांबलं नाही. जर त्यांनी सलग 2, 3, 4 वर्ष साधारण त्यांच्या गावामध्ये 2000 त्या अर्थाने त्यांना बीड जिल्ह्याचा जाधव मायेचा एवढं सोपं नाही आहे काम. बीड जिल्ह्यामध्ये एवढं दूर काम करणं हे काही सोपं नाही. आणि ते त्यांनी करून दाखवलं. कोरोना काळापासून सुरुवात केली आणि त्यांना जे काही सहकार्य मार्ग त्यांना शक्य होतं ते केलं आणि त्याच्या मित्रांनी सहकार्य केलं. म्हणजे वन वाढवण्यामध्ये वृक्ष लागवड जगवण्यामध्ये विभागाच्या कर्मचारी अधिकारी त्यावेळेस योगदान देत नव्हते तर अभिमानी अनेक व्यक्ती अनेक माणसं जगत होती म्हणून हे काम होऊ शकतं. आणि वन्यजीव संवर्धनामध्ये सुद्धा त्या काळात चांगलं काम आम्ही बघू शकतो. वन्यजीवासाठी
योजनांमध्ये काम तयार करणं, त्यांच्यासाठी काही सुविधा निर्माण करणं, या गोष्टी केल्या. उपचार करणं, त्यासाठी मग आमचे सिद्धार्थ सोनवणे, सृष्टी सोनवणे यांनी शिरूर कासारमध्ये सर्व आम्ही प्रकल्प आहेत असतात तो तरी साधारणपणे आता जवळपास 30 वर्ष झाले ते काम करतात. 30 वर्षामध्ये 20,000 पेक्षा जास्त वन्य प्राणी पक्ष्यांना त्यांनी जीवदान दिले. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून होत नव्हती, परंतु आम्हालाच आज वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, वनविभाग म्हणून आपण आपली जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणून त्यांना काही मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतला, जो की शासकीय पातळीवर करायला शक्य नसतो, परंतु चांगल्या बाहेर काम करायचं प्रयत्न केला. आणि त्यांनी सुद्धा अतिशय त्यांची चांगलं काम करतात. हे काम म्हणजे काही जसं काही त्याचा मोबाईल दगडाचं काम, आणि हे काम तुम्ही सोयीचं करत असतं, तर असं काम ते करतात. त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं कमी, आणि त्यांचंही या ठिकाणी मला वनविभाग असं करायला असे वर्ष भेटी वन्यजीव प्रेमी आणि वनविभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी ज्यांनी त्या काळामध्ये योगदान दिलं होतं, आणि त्यामुळेच बीड जिल्ह्याचा आपल्याला उभं राहू शकतं. अशा सर्वांना मी समर्पित करायला मला निश्चितपणे आवडतं. जे काही आज त्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे शेवटी मला हे सांगायला आवडेल की बीड जिल्ह्यामध्ये अनेक अधिकारी येतात, काम करतात, परंतु काम करताना इथं व्यवस्थित काम करतात नाही. सातारा जिल्हा सुद्धा डोंगरांचा जिल्हा आहे, बीड जिल्हा सुद्धा जवळपास 40-50% डोंगरांचा आहे. इथल्या डोंगरांना शुष्क आहे, वृक्षराजी कमी आहे. सातारा जिल्ह्याच्या डोंगरांमध्ये वृक्षराजी जास्त आहे. परंतु मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की इथल्या माणसांमध्ये शुष्कपणा बिलकुल नाही. माणसं वरून जरी राखड दिसत असते तरी मनानं अतिशय ओलावा आहे त्यांच्यामध्ये. मनानं अतिशय चांगली माणसं आहेत, आणि कारण इथली माणसं वरून ताकद दिसतात, परंतु ती मनानं कळले आणि जाणून ठेवणार. मी आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात काम केले, बीड जिल्ह्यात केले, पुणे जिल्ह्यात केले, आता सातारा जिल्ह्यात काम करतो. परंतु या जिल्ह्यासारखा अनुभव मला दुसरीकडे कुठेही आलेला नाही. म्हणजे हे तुमच्यासमोर आता कुठं बीड जिल्ह्याचं कौतुक करायचं म्हणून मी करत नाही. इतर ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा मी किंवा मला पुरस्कार दिला म्हणून काय जर बोललं पाहिजे असं पण नाही. माणूस केलं आणि ती तर बदलणार नाही ना बीड जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून तो काळ माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता, ज्या वेळेस मी बीड जिल्ह्यामध्ये काम केलं माझ्या वनसेवेमध्ये. आणि शेवटी मला निश्चितच हे सांगायला मी चुकणार नाही की सावंत सरांचं जीवन हे शिक्षण सेवेबरोबर समाज सेवेला वाहिलेलं होतं, पर्यावरण सेवेला वाहिलेलं होतं. आणि त्यांच्या नावाने हा समाजभूषण पुरस्कार आज मला या ठिकाणी प्रतिष्ठाननी दिलेला आहे. त्याबद्दल मी प्रतिष्ठानचं सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि हे पण आपण सांगतो की सावंत सरांच्या नावानं पुरस्कार दिलेला आहे, त्यामुळं माझी जबाबदारी आता दुप्पट नाही 10 पट झाली. पुढच्या माझ्या प्रशासकीय सेवेच्या काळामध्ये फक्त वृक्ष लागवड करणं, संगोपन करणं, वनाची निसर्गाची सेवा करणं एवढंच माझं काम नसणार आहे. तर माणसांना निसर्गाशी कसं जोडता येईल, त्यामुळं माणसांचे प्रश्न कसे सुटतील, जे की सावंत सरांच्या जीवनाचा मूळ गाभा होता.
ते काम मी करण्याचा प्रयत्न करेन अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो या निमित्तानं आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.